चंगा तो कंटोती में गंगा. खरंच आहे, मन चंगा होतं पुदाले साहेबांचं आणि पुदाले यांनी त्यांना हाक दिली आणि अक्षय अंजिखान यांनी साथ दिली आणि उमेदवारी बिनशर्त कुठल्याही पद्धतीची आडकाठी न करता त्यांनी उमेदवारी माघार घेतली. शहर उत्तर मध्ये उमेदवारी मागताय हेच सर्वात मोठं आव्हान तुमच्यापाशी होतं. कसं काय? भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी जनतेचे सेवेसाठी 24 तास तत्पर म्हणून काम करत होतो, संघटनेमध्ये काम करत होतो आणि या महापालिका निवडणुकीमध्ये खरं तर कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाकांक्षी असणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी उमेदवारीची मी मागणी केली. आज आपण पाहत असाल की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी दिली गेली त्या ठिकाणी सगळ्यांना पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी त्यांना निवडून आणावं याकरिता म्हणून मी आज ही माघार घेतली. अध्यक्षांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे. नक्कीच शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर असतील, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील आणि आमदार देवेंद्रदादांनी स्वतः मला सकाळी फोन केला आणि मला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं. आज उमेदवारी जरी मिळालेली असेल तर येणारा काळ तुमचं भविष्य चांगलं आहे आणि मला खरं तर या ठिकाणी सांगायचं आहे की आज अनेक लोक आपण पाहत असाल भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सर्व काही मिळून त्या ठिकाणी बंडाची भाषा करतायत, पण माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मला जरी काही मिळालं नसेल, माझ्या आईला मागच्या उमेदवारी नाकारली गेलेली असेल तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत उभं राहण्याचं सांगतोय. ही खरं तर कार्यकर्त्यांनी ताकद आहे. नाहीतर आपण पाहिलंय अनेकांनी त्या ठिकाणी बंडाची भाषा केली, पॅनल उभं करा, मी तुमच्या मागं उभं राहतो, अनेक लोक सांगतायत. पण मी तुम्हाला त्या सर्वांना देखील सांगू इच्छितो, तुम्हाला कोणी जरी सांगितलं अपक्ष उभं राहा म्हणून तर तुम्ही अपक्ष उभं राहू नका. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतील. मी कॅमेरामनला विनंती करेन हे तीन चेहरे दाखवण्यासाठी. हे तीन चेहरे फार महत्वाचे आहेत. आता अक्षय अंजिखानीचं आपण स्टेटमेंट बघितलं असेल आणि तुम्ही मला प्रतिक्रिया दोघांनी द्यायचं अगदी सरळ मनाने की आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला वयाची 30 वर्ष ज्यांनी पक्षाला दिली, घरदार सगळं कुटुंब सोडून सगळं केलंय, आज तो रडतोय, हताश झालाय. तुम्ही बघितलंय ते? रोहिणीताईंनी ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांना आमचे शहर अध्यक्ष रोहिणीताईंनी येणाऱ्या काळात आम्ही नक्की कुठं ना कुठं तुमचा विचार करू असं त्यांना शब्द दिलेला आहे, त्यांना धीर दिलेला आहे आणि पक्षावरती पूर्णपणे आमची निष्ठा आहे, विश्वास आहे. त्यामुळे आम्ही पक्षासोबतच राहणार आहोत. तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पार्टीत काम करत असताना मी खूप दिवसापासून पार्टीचं बघतोय. अनेक कार्यकर्ते जे प्रवाहात होते नव्हते, अचानकपणे देशाचे राष्ट्रपती देखील अचानकपणे त्यांचं राष्ट्रपतीपदी अर्ध्या रात्री निवड झाली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून होणं हे खूप मोठी गोष्ट नाहीये, पण संघर्ष के पथ पे जो भी मिला ये भी सही वो भी सही, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपात पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नवीन गीत नवीन संघर्ष. तेवढं सांगतो, संघर्ष करत राहायचं, पार्टीसाठी काम करत राहायचं. देव देश धर्मासाठी आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. नक्कीच यापुढे भारतीय जनता पार्टीचं यावेळेस आमचा विचार नाही केला तर नक्कीच अधिक जोमाने काम करून भारतीय जनता पार्टीचं निश्चित आम्ही भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला असं मला वाटतंय. अंजिखानीला प्रश्न विचारतो. असं म्हणतात की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पार्टीने आदेश दिला की बाबा तुम्ही काढून घ्या, नाही काढलं तर पक्षशिस्तीचं बडगा तुमच्यावर कारवाई केली जाईल. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सवाल असा आहे की पक्षाच्या बाहेर उभा राहून पक्षाला नावं ठेवून आता पक्षाची भाषा बोलणाऱ्यावर काय कारवाई करा? मी तेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये हा शिस्तप्रिय पक्ष आहे. आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे आदर्श उदाहरण आहेत. मी पुन्हा प्रश्न घेऊ. प्रश्न असा आहे की पक्षाच्या बेशिस्त वागणाऱ्या कार्यकर्त्यावर शिस्तभंगाची कारवाई करू आणि जर का ते असं म्हणत असतील तर पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणतोय, ज्येष्ठ नेता म्हणतोय, सच्चा कार्यकर्ता म्हणतोय की पक्षाच्या बाहेर उभारून यापूर्वी ज्यांनी पक्षावर प्रश्न उपस्थित केले, शिवी घातली, असे कार्यकर्ते आता पक्षामध्ये आलेत, अशा कार्यकर्त्यांवर काय कारवाई करणार? मला तेच म्हणायचं आहे. बघा, राजकारणामध्ये शेवटी बेरजेचं गणित असतं आणि आमच्या पार्टीचं असं आहे की पाहिजे तसं घ्या आणि हवं तसं घडवा. त्यामुळे मला वाटतं की ते लोक जरी पूर्वी कशा पद्धतीने वागले असतील तर नक्कीच या भारतीय जनता पार्टीच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामध्ये शिदोरीमध्ये घडून नक्कीच येणाऱ्या काळात ते चांगल्या पद्धतीने घडतील. फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्यांना पार्टीने जे काही दिलं, मोठं दिलं, अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आमचे कार्यकर्ते इकडून उभारले तर आम्ही प्रचार करू आणि ते करू. मला तर खरं तर त्यांना सांगायचं आहे की त्या लोकांनी आमचं प्रेरणा घेतली पाहिजे, आमचं उदाहरण घेतलं पाहिजे की पार्टीने तुम्हाला सर्व काही देऊन तुम्ही बंडाची भाषा करता, मात्र हा सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य ओबीसी कुटुंबात येऊन पार्टीत काम करत असताना 2-2 वेळा अन्याय होऊन देखील पार्टीसोबत राहते. हे मला वाटतं आमची प्रेरणा त्या लोकांनी घ्यावी. प्रेरणादायक आहे. अक्षय अंजिखाने प्रेरणादायक झाले. आता
काय वाटतं तुम्हाला पार्टीनं नाकारलंय उमेदवारी? आम्ही पूर्वीपासून राष्ट्र पुनर्निर्माण करण्यासाठी काम करत आलेलो आहोत. आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करत आलेली आहे. आताही किती वर्ष काम केलंय? मी गेले 35 वर्ष झाले. 1992 पासून मी प्रतिनिधित्व कधीपर्यंत मिळालं तुम्हाला? कधी संधी मिळाली नाही ते 35 वर्षामध्ये? नाही. मी काय अपेक्षा आहेत? पक्षाने काय द्यावं तुम्हाला? काही नाही, निष्ठावंतांना द्यावं किंवा पूर्वीपासून कोण करत आहेत काम त्यांना द्यावं अशी माझी इच्छा होती. आणि मला माझ्या मागे समाजाने पाठिंबा दिला होता. समाजाने पुढे केलं होतं की आमच्या समाजाला 1977 पासून राजकारणात कुठलंच पद मिळालं नाही. मुलाखती झाल्यानंतर सागर अख्तरुंची त्या वाजपेयींच्या कवितेची आठवण आणि अक्षय अंजी खानेंचा अहवाल, जसा बी येईल जो बी येईल त्याला घडवत राहणे, घडवताच घडत जातील, नाऱ्याचा नारायण करू इतका विश्वास या तरुणांमध्ये आहे. भाजपाच्या ह्या तरुण उमेदीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला वाजपेयी जिवंत राहावा इतकीच मापक अपेक्षा. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.